लिंबू पिळते का? लिंबू पिळते. कसं? अर्धा किलो हे चिकन आणि हे किती 100 कलेजी आहे कलेजी मॅरिनेशनसाठी. हाफच लिंबू घेतलंय ना आई तिने, अर्धा हे लिंबू. आता काय कर, आता मीठ टाकते ना मॅरिनेशनसाठी. तेल टाकते ना आई 5 पळी. स्टार्ट. तेजपत्ता 3, दालचिनी 2, चक्री फूल 2, हे बडी इलायची, मसाला वेलची 2, साधी वेलची 2, लवंग 3-4, मिरं. अच्छा. आता हे काय टाकते सगळं. हे कांदे किती आहेत ग आई? 4 कांदे. आता हे पण टाकणार ना याच्यात. कोमवणार का हे कांदा, म्हणजे हे गोल्डन हे ब्राऊन पर्यंत थोडंसं, म्हणजे काय कोमवणार हे मऊ काय होईपर्यंत. हिंग 2 चमचे मसाला, लाल तिखट, हळद, गरम मसाला आहे ना किती चम्मच? 2. आलं लसणाची पेस्ट किती? 1 आणि अर्धा. आता हे टाकते ना चिकन. हलवते ना हे थोडंसं घाटते म्हणजे. आता काय करते, ही प्लेट ठेवते ना वाफेवरती. पाणी ओतते का? पाणी ओतून वाफेवर मग काय ते किती मिनटं काय हे ठेवायचं आई? मग हे वरचं पाणी टाकायचं. अच्छा. आता काय ते पाणी बिणी नाही ना ॲड केले? स्लो मध्ये. हे किती तास आई ठेवायचं? किती मिनटं? 5-10 मिनटं हे ठेवायचं. अच्छा. त्याला पण मटण कोलंबी, त्याला पाणी वळते. काय? चिकन मटण कोलंबीला हे पाणी वळते, हे म्हणून हे असं ठेवायचं थोडा वेळ ठेवायचं. 5 मिनिटं आणि वरती पाणी ठेवायचं, मग ते ढकलायचं. अच्छा. हे म्हणजे ते चिकनला काहीतरी ते पाणी सुटतं हे म्हणून. आता हे पाणी टाकते ना त्याचं. तसं पाणी वळते. त्याचं पाणी वळलं विदाऊट पाणी टाकून. मग ते ठेवायचं का अजून वेळ? आता हे पाणी टाकते. आता काय हे पाणी टाकते परत. आणि हाय फ्लेम मध्ये आता काय हे ठेवणार किती मिनिटासाठी? अर्धा तासामध्ये काय होऊन जाते चिकन. आता तू हे 5 मिनिटासाठी ना काय हे ठेवणार आहे हाय फ्लेम वरती, मोठ्या गॅसवरती. किती चम्मच टाकते? वाटण नाही, हे कसलं वाटण आहे? कांदा आणि हे खोबऱ्याचं आहे वाटण. 2 चम्मच. तर मग मी हे परत टाकते ना पाणी आता, आणि हाय फ्लेम मध्ये ना आता. हे किती मिनटं? 5 मिनटं. वाटण टाकल्यानंतर ना आई? खोबरं नंतर टाकायचं. खोबरं हे नंतर काय टाकायचं? आलं का थोडा वेळ आधी टाकायचं. का पण? हे म्हणजे म्हणजे चिकन करपते. अच्छा. आधीच टाकलं खोबरं तर म्हणून नंतर टाकायचं. आता ते परत पाणी ओतणार का? 3दा तरी आहे ना आई ही प्रोसिजर? 3दा झालं ना आई? आता हे चिकन थोडंसं मम्मी तू ते पाणी टाकलं ना, आणि आता काय मीठ टाकते थोडंसं.
झालंय थोडं ना मीठ तसं खड्याचं. आणि पाणी मग गरम पाणी ऍड करू शकतात रस पाहिजे असेल तर. हम्म. हे कड आलं एक की उकळ आली का झालं. झालं ना आई.